ठीक आहेस ना बाळा? आई शुभ्रा, याला घरी जाऊन आंघोळ करायला सांग. त्याला गरम गरम छान काहीतरी जेवायला करून वाढ. उपाशी असेल तो. आई, त्याला तुमच्या हातचं जेवण जास्त आवडतं. आज तरी तुम्ही तुमच्या हाताने काहीतरी बनवा ना त्याच्यासाठी. घरी चला ना. सॉरी, चल आपल्या घरी. स्वयंमय परतलाय, तू पण ये. चला चल चल चला चल. मी म्हटलं होतं लवकरच माझा राजयोग येईल. वेळ आली ना की माणसाचे दिवस असे फिरतात. बघा, फिरले. ज्याला कोणाला इथे राहायचं असेल त्याने गेल्या काही दिवसात माझ्याशी जे काही चुकीचं वागलंय ना, त्यासाठी माझे पाय धरून माझी माफी मागायची आणि यापुढे मी सांगीन ते सगळं ऐकायचं. आई, येताय ना? आसावरी, आसावरी काय झालं? मला माफ करा बाबा. मी आता या घरी नाही येऊ शकत. मला माहितीये बाबा, तुमची आणि शुभ्राची खूप इच्छा आहे की आम्ही दोघांनी घरी परत यावं. पण काय करू बाबा, एकदा मला हे घर माझं नाही असं म्हणून या घरातनं अपमानित होऊन बाहेर जायला लागलं होतं. तसंही बाबा, मी आता या घरची सून नाहीये ना, लेक आहे तुमची, म्हणजे माहेरवाशिणी. आणि माहेरवाशिणीचं माहेराशी नातं, तिला त्या घरून किती प्रेम मिळतंय, किती आदर सन्मान मिळतोय, तिच्या नवऱ्याचा किती सन्मान केला जातोय, त्या सगळ्यावरच अवलंबून असतं ना बाबा. आणि या घरून मलाही काहीच मिळालं नाही. या घरात वारंवार माझा आणि माझ्या नवऱ्याचा अपमान केला गेला. माझ्याच माणसाने मला परक केलं बा, आणि मी त्याला नाही माफ करू शकत. सॉरी, मी तुला बोलवते. मला तुझे हाल बघवत नाही. बाबा, मी खरंच सांगते तुम्हाला, अहो माझे काही हाल होत नाहीये. मला माझं हक्काचं घर मिळालंय बाबा. छोटंसं का असेना, चाळीत का असेना, आमचं स्वतःच एक घर आहे जिथून मला कोणी तू इथून निघून जा असं नाही म्हणू शकत. तिथे माझ्या नवऱ्याचं कोणीही अपमान करत नाही. आणि म्हणून बाबा, आम्ही दोघंही ना खरंच खूप सुखात होत तिकडे. तुम्ही नका काळजी करू. मी आई,
खरं तर माझी इच्छा होती की तुम्ही दोघांनी आपल्या घरी यावं, पण तुझे बरोबर आहे, जोपर्यंत तुला मनापासून त्या व्यक्तीला माफ करावं असं वाटत नाही तोपर्यंत येऊ नकोस. पण परत येशील तेव्हा मनापासून. बाकी घर चाळीतलं असो नाही तर मला मना जोडलेली असली की सुख आपोआप घरात चालू. सुखात आहेस यातच मला आनंद आहे. बाबा, हे हे तुमचे देव. तुम्ही येईपर्यंत मी त्यांची सेवा केली, जपलं त्यांना. आता त्यांना घरात घ्या. नाही असं वाटत. हे देव आता माझ्या लेकी बरोबर आणि माझ्या जावयाबरोबरच घरात येते. बाबा, अरे मी कायम तुझ्या बरोबर आहे. तू घेशील तो निर्णय मला मान्य आहे. चल. आई 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 ऐकून घे ना आई. सोहम, चला, झाली तयारी? किल्ली घेतलीस? किल्ली घेतलीस का? अहो घेतली. आसावरी, फार विचार करू नकोस. तू जे काय बोललीस, जे काय केलंयस ते अगदी योग्य आहे. मला कळतंय सोहमला माफ करणं तुला सहजासहजी शक्य होणार नाहीये. आजपर्यंत अनेक वेळा माफ केलंय मी त्याला. प्रत्येक वेळेला खोटं बोलून, खोटं वागून त्यांनी माझा विश्वासघात केलाय. त्यामुळे आता तो खरंच सुधारलाय, खरंच चांगलं वागतोय. ह्याच्यावरती नाही विश्वास बसू शकत आहे माझा. बरोबर आहे तुझं. तुझ्या संस्कारात वाढलेला सोहम जेव्हा इतकं टोकाला जातो, खोटं बोलतो, तेव्हा तुला राग येणं अगदी साहजिक आहे. तरी तू त्याला दरवेळी माफ केलंस. पण ते म्हणतात ना, दुधानं पोळलेला माणूस ताकही फुंकून पितो, तसं आहे. म्हणून म्हणतोय तुला हवा तेवढा वेळ घे. ओके? किती समजून घेता हो तुम्ही मला. बाकी सगळ्यांना वाटत असेल ना की मी खूप निष्ठुर आहे म्हणून. लोकांचा विचार करू नकोस. लोक काय दोन्ही बाजूनी बोलतात. पण असं बरी मला जे काही जाणवलं ते मी तुला फक्त सांगतोय. अर्थात तुझ्या इतकं सोहमला मी ओळखत नाही, पण सोहम बदललाय. आधीचा सोहम राहिलेला नाहीये. खूप समजूतदार झालाय. त्याला खरंच तुझी काळजी वाटायला लागली. शुभ्राई हेच म्हणत होती. काय वाटतंय तुम्हाला, मी सोहमला माफ करून टाकावं का? नाही, मला असं म्हणायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की जुन्या गोष्टी डोक्यात ठेवून तू त्याच्याकडे आता बघू नकोस. त्याच्यात झालेला बदल जर तुला जाणवला आणि तो खरा वाटला तर तुझं तू ठरव. पण आसावरी, मला त्याची काळजी वाटते का? काल जर तो सापडला नसता तर काय झालं असतं? त्याचं मन थाऱ्यावर नाहीये. आता भीती तो हाताबाहेर जाण्याची नाहीये. त्याने स्वतःच काही बरं वाईट करून घेतलं तर? नाही नाही, असं बोलू नका. तो विचार सुद्धा नको मनात. आता तो परत आलाय ना, सुखरूप आहे तो. शुभ्रा आहे, बाबा आहे, ते काळजी घेतील त्याची, सांभाळून घेतील त्याला. पण असा विचार सुद्धा नको देवा. सुखरूप ठेव माझ्या मुलाला. चला, उशीर होतोय ना आपल्याला.
माझ्या आईबद्दल एक शब्द बोलायचा नाही, कळलं तुला? बॉस, पप्या गेला. माझ्या मित्राचा खून केलास तू. तुला आता पोलीस येऊन पकडून घेऊन जातील. ए सोहम, चल ये ब्रेकफास्ट करून घे. सोहम, सोहम, मी काही नाही केलंय, ते चुकून. काय झालंय सोहम? काय नाही केलंय तू? काय रे, एवढा का घाबरलायस तू? डोंट वरी, आपल्या घरात होत आपण सोहम. हा. बरं चल, भूक लागली असेल ना, खाऊन घे थोडं. नाही नको, भूक नाहीये मला. अशी कशी भूक नाहीये सोहम? तू काल रात्रीपासून काहीही खाल्लेलं नाहीयेस, असं कसं चालेल? आणि तू जर खाल्लं नाहीस तर आमच्या घशाखाली अन्न उतरेल का रे? आजोबांचा विचार केलायस तू? प्लीज आग्रह करू नको, मला नाही जाणार. एवढं कसलं टेन्शन आलंय सोहम तुला? टेन्शन नाही, टेन्शन वगैरे काही नाहीये. खोटं बोलू नकोस सोहम. तुझ्या चेहऱ्यावरची रेष जरी हल्ली ना तरी माझ्या लक्षात येतं. खरं खरं सांगा सोहम. कुठे काय, काहीच नाही झालंय. सोहम, काय झालंय? इथून घरातून निघालास तू, त्यानंतर बाहेर पडल्यावर असं काय घडलं? एक्झॅक्टली काय घडलं ज्याच्यामुळे तू इतका बिथरलायस? हे सोहम, ऐक ना, मीच आहे. खरं खरं सांग बरं मला. कसं सांगू शुभ्रा, मी माझ्या हातून खूप मोठी गोष्ट घडली आहे. ओके, काही हरकत नाही. हे बघ, आपण मार्ग काढू सगळ्यातून. तू फक्त जे काही आहे ना ते खरं खरं सांग मला. मला कळत नाहीये कसं सांगू बा. मी घरातनं गेलो ना तेव्हा मला भूक लागली होती आणि म्हणून मी पाव विकणाऱ्याकडे गेलो. मी हो, मला माहिती आहे, मला माहिती आहे. पुढे काय झालं? हे बघ, मला खरंच भूक लागली होती, मी चोरी नव्हतो करत. ऑफकोर्स आय नो. पण त्या लोकांनी मला खूप मारलं आणि मग तिथे मला वाचवायला एक मिनिट. हॅलो, कोण बोलतोय? अरे मी बोलतोय, तुझा पप्पा. पप्पाला विसरलास? अरे आता तुझे पप्पाला लक्षात ठेवायचे दिवस आहेत, कारण माझ्याशिवाय तुला कोण सांभाळणार आहे रे? का फोन केलाय? अरे एक झोल झालाय, झोल. माझी पोरं ना इतकी नालायक आहेत, त्यातल्या एकाने पप्पाच्या मर्डरचं रेकॉर्डिंग केलं, व्हिडिओ. हो, रेकॉर्डिंग केलंय. मग आता ह्या मोबाईलमुळे ना पिढ्यानपिढ्या बर्बाद होणार आहेत बघ. सगळे पत्रकार बनायला जातात. तू तर घराण्याची लाज वेशीवर टाकलीस रे, तर गुन्हेगार निघालास. कारण पैसे पडत नाहीत ना, हातातल्या मोबाईलवर सगळं होतं. कधी शूट करावं, काय शूट करावं, कसं शूट करावं हेच कळत नाही त्यांना. ते जाऊ दे, आता काय करायचंय पुढे? आता काय करायचं? मलाच विचारतोय. शेवटी मदतीला पप्पाच हवा ना. सगळं ठीक झालं असतं रे जर तू काटेकोर असता तर.
ते सगळं सोडा, आता पुढे काय करायचं ते सांगा मला. तुला काहीही करायची गरज नाहीये. तुझा पप्पा प्रयत्न करणार ते रेकॉर्डिंग नष्ट करण्याचा. त्या मुलालाही चांगलाच बदलणार. सापडू दे माझ्या हातात. आता तू टेन्शन घ्यायचं नाही, कारण तू पप्पाच्या छत्रछायेखाली आहेस. फक्त तोंड बंद ठेव. कोणाला काहीही बोलायचं नाही, पोलिसात सुद्धा जायचं नाही. बाकी सगळं मी सांभाळून घेतो. साहेब, अरे तू इथे काय करतोय? अजून किती दिवस बाहेर राहायचंय मी? अहो, सगळी मुंबई फिरून झाली आता माझी. खिसे पण रिकामे झालेत. तुला गायब व्हायला सांगितलं होतं ना? लोकांच्या समोर यायचं नाही सांगितलं होतं ना? अरे काय प्लॅन केला होता मी, आणि तू काय करतोय? माझ्या प्लॅनची काय सगळी वाट लावणार आहेस? वाट लावणार आहेस? चल, चल, हट. ठीक आहे ना सगळं? हो, इतका का घाम फुटलाय तुला सोहम? नक्की काही प्रॉब्लेम नाहीये? नाही नाही, किती वेळा सांगू तुला, काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं ठीक आहे. तू टेन्शन नको घेऊस. हा, मी फ्रेश होऊन येतो. आय एम सॉरी शुभ्रा, मला तुमच्यापासून सगळं लपवावं लागतंय. तुम्हाला जर कळलं की मी किती मोठी चूक करून बसलोय तर तुम्हाला खूप त्रास होईल. आणि माझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवणार की हा फक्त एक ऍक्सिडेंट होता. सगळे मलाच ब्लेम करणार. काहीतरी गडबड नक्कीच आहे. सोहम खूपच बदलल्यासारखा वागतोय, काहीतरी लपवतोय. एवढा कशाला घाबरतोय हा? फार घाबरलाय तो. बिगी बिल्ली झाली आहे त्याची. विचारू नकोस काय हालत झाली आहे त्याची. काटेकोर, या कुलकर्णी फॅमिलीला चांगली अद्दल घडवलीच पाहिजे. उगीच आदर्श फॅमिलीचा टॅग लावून फिरत असतात आणि येता जाता सगळ्यांना संस्काराचे धडे देत बसतात. आता आपण दोघं या सगळ्यांना आपल्या तालावर चांगलं नाचवूयात. थँक्यू हा काटेकोर, तुम्ही मला पण तुमच्या प्लॅन मध्ये सामील करून घेतलं. घेणारच. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. अगदी बरोबर. आणि मी एकदा मैत्री केली ना की मी ती शेवटपर्यंत निभावतेच. मला तुझी मैत्री कुठे हवी आहे? हं? मला ती हवी आहे, म्हणून तू या प्लॅन मध्ये आहेस. ती कोण? ती माझी ती बदामची राणी. तू जास्त विचार करू नकोस. माझ्या बरोबर राहणाऱ्यांनी जास्त डोकं चालवायचं नसतं. फक्त मी सांगेन तेच ऐकायचं. मंजूर? हो, मंजूर. सगळं मंजूर आहे. तुला माझं मोठं काम करावं लागेल. ठीक आहे, तयार आहे. पण काय हो काटेकोर, मला काय मिळणार तुमचं काम करून? माझं वैयक्तिक नाहीये, आपल्या प्लॅनचा भाग आहे तो. पण जर तू माझं काम केलंस तर मी तुला सोन्याने मिळवीन. खरंच? मला लगेच सांगा. तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. तू अभिजित आसावरीच्या गोटात शिरायचं आणि त्यांची सगळी माहिती मला पुरवायची. बघू तर दे त्या दोघांमध्ये अजून किती प्रेम आहे ते. जरा जास्तच प्रेम आहे. माझा तर नुसता जळफळाट होतो. एवढं प्रेम असतं का नवरा बायकोत? त्यांच्या प्रेमाचे गोडवे ऐकायला नाही बोलवलं मी. त्यांचं नातं तोडायचंय, प्रेम मिटवायचंय. आलं लक्षात.
आता बस. आता तुम्ही माझ्यावर सोपवलेत ना, आता ही कामगिरी फत्ते झालीच म्हणून समजा.